हॅलो माय व्ह्युअर्स. तर हाऊ टू बार्गेन लर्न फ्रॉम माय सासू मॉम. आमच्या विदर्भातली भाषा. माझ्या भाऊबीजेची शॉपिंग. नारळ, पानं, विलायची, करदोडे, खोबऱ्याच्या वाट्या, रुमाल, दुपट्टा आणि टॉवेल अशी आमची शॉपिंग होती. तर असं 1000 रुपयाचं सामान आम्ही 400 रुपयात घरी आणलं. बांगड्या सुद्धा भरायच्या होत्या, पण दुकानच बंद होती, तर बांगड्या भरायचे राहून गेलं. याच्यात 10 आले का? याच्यात 10 आले का? मी 70 रुपये 10 घेतले ते. हो ना. नाही नाही, काय घेऊ आता? मला असं वाटतं की बार्गेनिंग करणे हे सुद्धा एक स्वतःमध्ये टॅलेंट असते. भाऊजांसाठी ब्लाऊज पीस बार्गेनिंग. सासूबाईंना ज्वेलरी शॉपमध्ये काम होतं, तर ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन आलो. माहेरी निघाले म्हणून सासूबाईंनी फराळ पॅक करून दिलं माझ्या आईकडे न्यायसाठी. ही आमच्या विदर्भातली पद्धत. नेहमी सून माहेरी निघाली तर हळदी कुंकू लावायचं आणि सासू सासऱ्यांचे पाय पडायचे. ही आमची पद्धत आहे, जी की विदर्भात फॉलो केली जाते. भाऊबीज सेलिब्रेशनसाठी आम्ही निघालो खामगावला, आणि मध्येच एक खेडं लागतं. ते खेडं म्हणजे माझं नेटिव्ह प्लेस, माझ्या पप्पांचं गाव. तिथे जायचं आहे. कारमध्ये बसायचं म्हणजे मला परत मोशन सिकनेसचं टेन्शन येतं. इफ यू लाईक द व्हिडिओ, प्लीज